पहिल्या फेरीतील पहिलीच मॅच आहे कारण की थोडीशी ॲडजस्टमेंट आपल्याला इथे करावी लागली कौसा टीमसाठी कारण की बरेचसे खेळाडू जॉबलाही असतात आणि त्यांनी पहिलेच एंट्री देण्या अगोदरच सांगितलं होतं की आम्हाला चौथा राऊंड लागणार आहे. तर त्यांचे सर्व खेळाडू उपस्थित आहेत त्यामुळे आपण मॅच आता लगेच सुरू करूया. जास्त वेळ घेऊ नका. चेंडू चेक करा आणि लगेचच मॅचला आपण सुरुवात करूया. निलेश पाटील अँड कंपनी तुम्ही पाहू शकाल. मीर 11 संघामध्ये सुद्धा निलेशला तुम्ही सिटी क्रिकेटमध्ये पाहतात. तर देसाई रिची 11 देसाई संघाने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पुढच्या मॅचचाही टॉस ऑलरेडी झालेला आहे हेडूटने आणि आपण एक पहिल्या जितू निलेश 11 हेडूटने आणि दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान हर्ष 11 वडोली सी टॉस ऑलरेडी झालेला आहे. टॉस वडोली सी संघाच्या बाजूने लागलेला आहे. या मॅच नंतर ती मॅच 5 ओव्हरची असणार आहे. काय रंगतदार मॅच झाली. रोशन याच खेळासाठी जाणलो. तुम्ही सुरुवातीलाच रोशनचा उल्लेख केला होता. 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम. तर अनिल म्हात्रे साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभस एक लेजंड क्रिकेटर गेले कित्येक वर्ष ज्यांचा क्रिकेटला योगदान राहिले ते सुखदेव काका म्हात्रे यांचा इथे आम्ही सन्मान करणार आहोत. माजी सरपंच अनिल म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते सुखदेव काका म्हात्रे एक लेजंड क्रिकेटर तुम्ही पाहतायत. त्यांच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही देसाईच्या मैदानामध्ये श्रद्धांजली चषक ही स्पर्धा पाहिली होती. अनेक खेळाडू सुखदेव काका यांनाही फॉलो करत असतात. अनेक खेळाडूंना त्यांचं मार्गदर्शन सुद्धा लाभत असतं. वळू आपण मॅचच्या दिशेने. मानपाडा संघाने 73 धावांचा पाठलाग केला. मी मगाशी उल्लेख केला कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. क्रिकेट या खेळामध्ये कोणत्याही धावा सेफ नाहीयेत कारण 434 ऑस्ट्रेलियाने केल्या होत्या. 3.5 तासात दक्षिण आफ्रिकेने त्या धावांचा पाठलाग केला. स्ट्रायकेंडला जयेश हलक्या हाताने खेळतात. बॉटमचा वापर केलाय. मिडॉमला खराब फिल्डिंग आहे. हितेश बॅकअप देत आहे. त्यांच्याकडनं सुद्धा खराब फिल्डिंग झाली आहे. तीन धावा ओमकारने कॉल दिला. कौसा म्हटलं तर गणेश पाटील सुद्धा भरपूर चर्चेत राहिलेलं नाव होतं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आता मला वाटतं गणेश पाटील क्रिकेट पासून थोडेसे दूर आहेत. आता काल कौसा संघाने चांगली कामगिरी केली आहे. धनेश स्मृती चषक डायगरच्या मैदानात. गणेश म्हात्रे आमचे लेजंड क्रिकेटर कौसाचे. मयूर म्हात्रे आहेत गोलंदाज. मयूर म्हात्रे देसाई संघाकडनं आणि इथे फलंदाज क्लीन बोल्ड. पहिला धक्का कौसा संघाला. मिडॉनला आकाश पाटील आहेत. कुस्तीपटू राज पाटील देसाईगावचे आले असेल तर या व्यासपीठावरती आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. देसाईगाव म्हटल्यानंतर आता पैलवान सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी. मात्र हा चेंडू थोडासा ऑप्शनच्या बाहेर होता. पंचांनी वाईट घोषित केलाय. यष्टीरक्षक आपण पाहिलं तर नितीन पाटील आहेत सिनियर.
इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता. स्वर्गवासी उमेश भोईर यांच्या नावाच्या जर्सी मात्र देसाई टीमच्या अंगावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, कारण की या जर्सी आम्ही नागाव टीमच्या संघातील खेळाडूंच्या अंगावरती सुद्धा पाहिल्या. सचिन पाटील यांचा संघ नागाव. प्रत्येक टीमला आता एकाच कलरची जर्सी घेणं अनुवरक राहिले. धावसंख्या 5 धावा तुम्हाला धापलकोती पाहायला मिळत आहेत. मयूर म्हात्रेचं पहिलं षटक सुरू आहे. देसाई विरुद्ध कौसा. रिची 11 देसाई संघ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला तुम्ही कौसा संघ पाहतायत. विकास पाटील आणि आकाश पाटील काहीतरी चर्चा करतायत. 5 ओव्हरची मॅच आहे, थोडी घाई करायची आहे. स्ट्राईक एंडला जयेश आहेत, ज्या जयेशने पहिल्या चेंडूवरती 3 धावेने खातं उघडलं होतं. इथे मात्र शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. हिमांशू आहे तिथे. रबर बॉलच्या स्पर्धा अक्षरशः गाजवल्या हिमांशू म्हात्रेने देसाई टीमसाठी, रिची 11 या संघासाठी. इथे अजून एक धाव ऍड होते. धावसंख्या 6. पॉवर प्ले मधला पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. 2 षटक पॉवर प्ले. दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये तुम्ही 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर ठेवू शकतात. मयूर चांगली गोलंदाजी करतात, मात्र हिमांशूचे इथे खराब फिल्डिंग झाल्याने आता चेंडू सीमा पार जाईल. बघा, झाडाला जर चेंडू लागला तर तुम्हाला धावून घ्यायचे. जर चेंडू मैदानात थांबला तर कौसा संघ याची नोंद घ्या. आणि पहिल्या षटकाची इथे समाप्ती झाली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. जय गावदेवी क्रिकेट संघ नांदिवली आयोजित श्रद्धांजली चषक ही स्पर्धा तुम्ही पाहताय. SMDच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. ते पहिला दिवस आज या स्पर्धेचा तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यातून विजेता संघ मात्र उंबारली संघावर फाईट करेल. आणि शेवटची मॅच दीपक दत्ता म्हात्रे प्रदेश नर्स 11 वडोली सी वर्सेस जितू निलेश 11 हिडुटी मधला विजेता संघ मानपाडा संघावर फाईट करेल. लक्षात घ्या लॉर्ड्स प्रमाणे. मॅचेस थोडेसे उलट्या सुलट्या पण खेळतोय, मात्र सामने त्यानंतर लॉर्ड्स प्रमाणेच होतील. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा इथे मिळतील. मोनिश आहेत डीप मध्ये आणि चांगली फिल्डिंग झाली मोनिशची. 2 धावसंख्या पुढे सरते. धापल करावं लागले. त्या 12 दिलीप पाटील गोलंदाजी करण्यासाठी आलेत. एक फिरकी गोलंदाज, चांगली गोलंदाजी त्यांची JPL मध्ये सुरू राहिली. सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. जयेशलाही काही चेंडू समजत नाहीये. 9 सेकंडला राजला तुम्ही पाहतायत. जेव्हा फिरक्या गोलंदाज येतात नक्कीच फलंदाला अडचणी जरूर आल्यात. टेनिस बॉल असो किंवा लेदर बॉल असो. इंटरनॅशनलला सुद्धा आपण पाहिलं निजाज पटेलने भारतीय कसोटी सामन्यात भारत न्यूझीलंड कसोटी सामन्याला 10 विकेट त्यांनी घेतले. त्या अगोदर अनिल कुंबळे, त्या अगोदर एक गोलंदाज आपण पाहिला. असे 3 गोलंदाज आपण पाहिले इंटरनॅशनलला, ज्याने एकाच इनिंग मध्ये सर्व खेळाडूंना बाद करण्याचा विक्रम नोंदवलाय टेस्ट क्रिकेटमध्ये. कारण प्रचंड वेगवान गोलंदाज असतात, बऱ्याचशा वेळा त्या गोलंदाजाला मार पडतो. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंग ऑनच्या दिशेने घेत आहेत. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल. चौकार.
3 षटकांतर जुना चेंडू आहे. मगाशी आम्ही सूचना केल्यात, लक्षात घ्या. 3 षटकाच्या आत चेंडू हरला फुटला तर नवीन आहे, लक्षात घ्या. आणि मॅच चेंडू आला तर तुम्हाला मिळेल सुद्धा, लक्षात घ्या. नक्कीच प्रशांत म्हात्रे तिथे आहेत, चेंडू शोधला जातो त्यांच्या माध्यमातून. चेंडू आला तर तुम्हाला जरूर मिळणार आहे, लक्षात घ्या. 4 धावा कौसा टीमला मिळाल्यात. राजच्या बॅट मधून हा दुसरा चौकार आलाय. गोलंदाज दिलीप पाटीलचं पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्ग असते. व्हॉलेंटियर्स तुम्ही थांबायचे सीमारेषेवर, लक्षात घ्या. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता, मात्र आता हिमांशू चांगलं फिल्डिंग करतायत. अठरा धावा धावपलकावधी लागल्यात. गोलंदाज दिलीप पाटील. हा चेंडू तुम्ही पाहतायत, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, विकास आहे तिथे. 2 षटकांचा खेळ संपला, 19 धावा झाल्यात. 18 चेंडूचा खेळ अजूनही या इनिंगचा शिल्लक आहे. बघायचे कौसा संघ किती धावांपर्यंत मजल मारतोय, कारण मोठे फटके मारावे लागणार आहेत. पण कारण मागचीच मॅच तुम्ही पाहिली तर मानपाडा संघाने 73 धावांचा पाठलाग सहज केला. आणि ती जय जलेश्वर वाडेकर एक बलाढ्य संघ, त्या संघाविरुद्ध 73 धावांचा पाठलाग सहज केला. त्याचं कारण रोशन ठाकूर जुबेलीच्या स्पर्धेत 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम, आणि या स्पर्धेत आपण पाहिलं तर 39 धावांची एक मॅरेथॉन इनिंग त्यांनी साकारली. रोशन अष्टपैलू खेळाडू आणि येणाऱ्या काळामध्ये अजून चांगला खेळाडू तो ठरू शकतो मानपाडा टीमसाठी. आणि अपोजिट टीमला धोक्याचा इशारा जरूर असेल रोशन ठाकूरकडनं. नितीन पाटील येत आहेत, सिनियर, तिसरं षटक घेऊन येत आहेत. दोन षटकात 19 धावा झाल्यात. पहिल्या षटकात 10 दिलीप पाटील यांनी 9 धावा खर्च केल्या. आता सिनियर नितीन पाटील, अनुभवी खेळाडू या संघाचा. पहिला चेंडू मात्र इथे डॉट फेकलाय. नितीन पाटील भरपूर वर्षाचा अनुभव त्याच्याकडे सुद्धा आहे. आजही आम्हाला प्रीमियर कॉलनीची मैदानातली स्पर्धा आठवते. ग्रामीण मधनं देसाई संघ फायनल मध्ये खुल्या गटातून मुंबईचा संघ, आणि त्या संघाविरुद्ध काय गोलंदाजी केली होती नितीनने. मोठमोठे खेळाडू त्या संघामध्ये आपण पाहिले, मोठमोठी नावं होती. मात्र देसाई संघाने ओपन संघालाही पराभूत केलं होतं, आणि इथे मिसफिल्ड झाली. आणि आता काय घडलंय मैदानात, कॉलिंग कोणत्याही प्रकारचं नाहीये. फलंदाजी इथे बाद होईल. जयची खेळी समाप्त. ची गरज आहे आता कौसा टीमला. गोलंदाजी सुद्धा चांगली आहे कौसा टीमकडे. त्याचं प्रत्यक्षण त्याने काल गणेश पाटील स्मृती मध्ये दाखवलं टायगरच्या मैदानामध्ये, आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला. गोलंदाज नितीन, एका बाजूला अनुभवी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतायत नितीन पाटील. भरपूर वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे. रिची 11 देसाई संघ मागच्या सीझन मध्ये सुद्धा भरपूर स्पर्धा या संघाने जिंकल्यात. या सीझन मध्ये सुद्धा तोच प्रयत्न असणार आहे. हा चेंडू यष्टीरक्षक बीट झालेत, आणि पंच आपण पाहतोय सचिन म्हात्रे ना. बाईच्या स्वरूपात एक धाव येते.
एक धाव आहे बाईची. गोलंदाज नितीन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. धावसंख्या आपण पाहिली तर 22. सेकंडला राज आहेत. गोलंदाज नितीन पाटील. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहेत. गॅप भरपूर मोठी आहे. मिडविकेट आणि लॉंग ऑनच्या दिशेने मात्र हितेश भोईर खूप वेगाने आलेत आणि चांगली फिल्डिंग झाली. मात्र निलेश भोईर तितक्याच वेगाने धावतायत. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या 24. धावा झाल्यात. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथे प्रयत्न चांगले राजचे. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून खेळत आहेत. पंचांचा इशारा आता बघायचा काय येतोय. चेंडू सीमा पार जाईल. चौकार. पाणी घेऊन बॅट घेऊन जलपान सुद्धा तुम्ही करू शकता. 3 षटकाचा खेळ जवळजवळ समाप्त झाल्याने 28 धावा झाल्यात. जाऊया आपण डीजे मास्टर कडे आणि ऐकूया चांगलं संगीत. भावेश येत आहेत. 4थं षटक घेऊन. बघा 4 षटकामध्ये 4 गोलंदाजांचा वापर केलाय देसाई संघाने. पहिलं षटक मयूर म्हात्रेने टाकलं. त्यानंतर दिलीप पाटील, त्यानंतर नितीन पाटील आणि आता भावेश भोईर असं 4था गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. एक वेगळी रणनीती आहे रिची 11 देसाई टीमची. त्यांना माहिती आहे कौसा संघ सुद्धा एक चांगला संघ आहे. क्रिकेट या खेळामध्ये कोणत्याही टीमला तुम्हाला कमी लेखून चालणार नाहीये. क्रिकेट आणि चितांचा खेळ मानला जातो. हा चेंडू मात्र पंच वाईट घोषित करतायत. सचिन म्हात्रे यांचा वाईट सेशन येतोय. 1 धाव मिळेल. धावसंख्या 29. 18 चेंडूचा खेळ संपलाय. कौशल संघाची धावसंख्या 29 आहे. 12 चेंडूचा खेळ इथून अजूनही शिल्लक आहे. आणि इथे निलेश भोईरच्या बॅट मधून फटका तर चांगला आलाय. मात्र मिड विकेटला बघायचे पंचांचा इशारा काय येतोय. चेंडू सीमा पार जाईल. चौकार. तर 33 धावा झाल्यात. निलेश भोईरच्या बॅट मधून चौकार आलाय. भावेश. हा चेंडू तुम्ही पाहताय. सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेने. पंचांचा इशारा बघायचा काय येतोय. चेंडू सीमा पार. चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार.
मी मगाशीच उल्लेख केला, निलेश भोईरा एक अष्टपैलू खेळाडू, या टीमचा बॅटिंग बॉलिंग खूप चांगली तो करतो. ज्यावेळी तुम्ही खुल्या गटातून क्रिकेट स्पर्धा खेळता त्याचा फायदा तुम्हाला ग्रामीण क्रिकेटमध्ये भरपूर होतो. आणि सिटी क्रिकेट सुद्धा निलेश भोईर खेळत असतात. त्यांना माहिती आहे या मॅच मध्ये माझ्या बॅटिंग इनिंगची खूप महत्वाची गरज आहे. हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर आहे. पंच वाईट चिकून करतायत, ऑफस्टमच्या भरपूर बाहेर आहे. वाईटचा इशारा आला. धावसंख्या 38, 38 धावा झाल्यात कौसा टीमच्या. 2 गड्यांच्या मोबदल्यात, कारण विकेट टॉसला सुद्धा या स्पर्धेत भरपूर महत्व आहे. प्रथम बॅटिंग करत असताना कौसा संघ 38 धावा झाल्यात. गोलंदाज भावेश वरती थोडासा दबाव पाहायला मिळतो, कारण 2 चौकार, त्यानंतर वाईट. हा चेंडू अजून एक खराब चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू फेकतात भावेश भोईर. वारंवार वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या आली ती 39. धावा झाल्यात. हा चेंडू तुम्ही पाहतायत, प्रॉपर कनेक्शन तुम्हाला पाहायला मिळतोय आणि चेंडू जाईल लॉंग ऑफच्या वरून सीमा पलीकडे. निलेश भोईरच्या बॅट मधून पहिला षटकार. थोडीशी चर्चा जरूर केली आहे. 45 धावा झाल्या आहेत. धावा येत नव्हत्या, मात्र निलेश भोईरा नावाचं वादळ आता मात्र मैदानात दाखल झालंय. निलेश भोईरला थांबवणं थोडंसं आता कठीण झालंय रिची लोन देसाई टीम संघाला. चांगली बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. 5 चेंडूचा खेळ केलाय. 14 धावा. सुरुवातीला 2 चेंडू निलेश कडनं डॉट गेले, मात्र आत्मविश्वास त्याने गमावला नाहीये. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतो निलेश भोईरच्या बॅट मधनं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने गॅप भरपूर मोठी आणि चेंडू सीमा पार जाईल चौक. धावसंख्या 49. 3 षटकात धावा येत नव्हत्या जवळजवळ कौसा टीमला, मात्र निलेश भोईरा मैदानात आले आणि आता त्यांना थांबवणं थोडंसं कठीण झालंय टीम रिची लेवन देसाई टीमला. 49 धावा धावपल कधी लागले आहेत. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. 21 धावा दिल्या आहेत, मात्र हा चेंडू यशस्वी सांगत असतील नितीन पाटील की भरपूर उशीर केला तुम्ही हा चेंडू फेकण्यात. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 49 धावा झाल्यात. बऱ्याच वेळानंतर पहिले सुरुवातीला 2 चेंडू निलेश भोईरकडनं डॉट गेले, त्यानंतर कुठेही आत्मविश्वास त्याने गमावला नाही. क्रिकेट या खेळामध्ये तुमच्याकडे आत्मविश्वास असणं खूप गरजेचं आहे. तो आत्मविश्वास त्याच्याकडे दिसाला आणि हा चेंडू मिड विकेटच्या वरून ठोकलाय. षटकार 50 कंप्लीट.
सर्वात महागडं षटक भावेचं. षटकात भावेशने 27 धावा खर्च केल्या. 3 षटकात धावा होत्या 28. या षटकात एकाच षटकात 27 आणि धावा झाल्या 55. भरपूर खराब गोलंदाजी केली भावेशने या मॅच मध्ये. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचं षटक घेऊन येतोय आता गोलंदाज मयूर मात्र येत आहेत. वैयक्तिक दुसरा आणि संघाचं 5वं षटक. 55 धावा झाल्यात. हे क्रिकेट आहे. 3 षटकात 28, एका षटकात 27 आल्या आणि आता धावा 55 झाल्यात. निलेश मैदानात आल्यानंतर तुम्हाला एखादा चांगला गोलंदाज दुसऱ्या स्पेल मध्ये आणायला हवं होतं, कारण त्याची विकेट या मॅच मध्ये खूप महत्वाची आहे. त्याचमुळे तो मधल्या फळीमध्ये बॅटिंग करण्यासाठी येतो. खूप चांगली बॅटिंग केली निलेश भोईरने आतापर्यंत. आणि इथे फलंदाज क्लीन बोर्ड होईल. राजची खेळी समाप्त. कौसा संघाला 3रा धक्का 55 या धावसंख्येवरती. योगेश मैदानात दाखल होतात. नवीन फलंदाज योगेश उर्फ बारक्या. जर्सीवरती नाव आपण बारक्या पाहतोय, मात्र योगेश नाव आहे. बऱ्याचशा खेळाडूंना टोपण नाव असतात, मात्र 55 धावा 3 विकेट गेलेत. यात एक रनआउट आहे आणि 2 विकेट आपण पाहिले तर मयूर म्हात्रेने घेतलेत. बाकीच्या गोलंदाजांना यश मिळालं नाहीये. बघायचं आता योगेश 55 धावा झाल्यात. कौसा संघालाही माहिती आहे धावा जास्त उभा राहाव्या लागतील. देसाई संघ आहे. इथे विकेट सॅक्रिफाईस केली कारण निलेशला स्ट्राईक हवी आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात शेवटच्या षटकात. दोन वर्षापूर्वी किंग ग्राउंड उसारकर येथे पाहिली होती. 3 चेंडू अजूनही पशांकडे शिल्लक आहेत. एखादा मोठ्या फटक्याच्या शोधात निलेश हीच माहिती देत आहेत की बाबा 55 धावा झाल्यात, अजून 5-10 धावा तुम्ही केल्या तर 65 होऊ शकतात. 9 चेंडू मध्ये 20 धावांचे योगदान दिले निलेश भोईरने. चांगली बॅटिंग केली आपल्या संघाची. छोटी मात्र उपयुक्त खेळी. निलेश बाद झालेत. आता प्रशांत स्ट्राईक एंडला आहेत. प्रशांत एक आक्रमक फलंदाजाची ओळख तुम्हाला मी अगोदरच दिली होती ज्यावेळी ते मैदानात दाखल झाले आणि प्रशांतच्या बॅट मधून लॉंग ऑनच्या वरून येतोय हा षटकार.
प्रशांत सारखा फलंदाज असताना त्या अगोदर योगेश आले, विजय आले, कारण प्रशांत ची बॅटिंग आम्ही पाहिली, मगाशी मी उल्लेख केला. तर एक चांगला फलंदाज आहे, मोठ्या फटक्यांसाठी तो जाणला जातो. 61 धावा झाल्यात. अजून एक चांगला फटका. आता मात्र यासाठी आम्ही मगाशी उल्लेख केला की प्रशांत उशिरा का मैदानात आलेत आणि आल्या आल्या त्यांनी 2 षटकार ठोकले. की निलेशने त्यांच्याशी चर्चा केली की 3 चेंडूमध्ये आपल्याला 10 धावा आल्या तरी चालतील, ही चर्चा केली. आणि आता धावसंख्येवर धावफलकात आपण पाहिलं तर 67 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पहिले 3 चेंडू मयूरने खूप चांगले फेकले, मात्र प्रशांत एक घातक खेळाडू आहे, त्याच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. हा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय. दबाव आपल्याला पाहायला मिळतो, प्रेशर पाहायला मिळतो मयूर मात्रेवरती. 68 धावा जरूर झाल्यात. धावा झाल्यात आणि अजून एक वाईट चेंडू. या इनिंग मधला हा 6वा वाईट आहे. धावसंख्या 69. धावा झाल्यात. मयूर बॅट मोडतो विकेट आणि इथे मात्र चेंडू डॉट होईल. प्रशांतला माहिती विकेटला महत्व आहे, त्यामुळे त्यांनी सांगितले विकेट टाकायची नाही. 69 धावा झाल्यात. 70 धावांचं लक्ष आहे देसाई, रिची 11 देसाई संघासमोर. 69 धावा केल्यात. 5 विकेट गेल्यात. पहिल्या इनिंग मध्ये 5 गडी बाद झालेत, मात्र 70 धावा इथे करायचे आहेत. लक्ष मोठं आहे, मात्र अशक्य नाही. आणि कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही, कारण मागच्या मॅच मध्ये जर 73 चेस झाल्यात तर 70 देसाई संघाला का चेस होणार नाही. मात्र गोलंदाजी कुठेतरी खराब झाली भावेशची, ज्याने एकूण 27 धावा एका षटकात खर्च केल्या. तीन विकेट मयूरला मिळाले. 2 फलंदाज रनआउट. चं टार्गेट आहे. पुढच्या मॅचचा टॉस ऑलरेडी झालेला आहे. दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान हर्ष 11 वडोली सी संघ टॉस विन झालेला आहे. गोलंदाजी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि जितू निलेश 11 हेडूटने या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यामुळे जितू निलेश 11 हेडूटने संघ सुद्धा आपण उपस्थित राहायचं. आपली बॅटिंग असणार आहे पुढच्या मॅच मध्ये लगेचच. आणि मॅच जेव्हा सुरू होईल आपण जाणार आहोत पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रामध्ये आमचे सहकारी समालोचक हेडूटने गावचेच करण काळेंच्याकडे. आणि बघा या 70 धावांचा पाठलाग रिची 11 देसाई संघ कशा प्रकारे करतोय.
हॅलो, थँक्यू नितीन दादा. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गावदेवी क्रिकेट संघ नांदिवली आयोजित श्रद्धांजली चषक 2021 या पर्वामध्ये सामना सध्या तुमच्या समोर आहे तो गावदेवी कौसा आणि वागेश्वर देसाई मध्ये 70 उभारलेले आहेत. 70चं लक्ष आहे या ठिकाणी. 69 उभारलेले आहेत ते गावदेवी कौसा संघाने. तर आघाडीची जोडी वागेश्वर देसाईची आपण बघतोय ती म्हणजेच आकाश आणि विकास दोन्ही बंधुराज मैदानाच्या आतमध्ये आहेत. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय विकास पाटील. तर पहिला षटक पॉवर प्लेचा गावदेवी कौसा संघाचा हा एक प्रमुख खेळाडू अष्टपैलू निलेश भोईर सध्या होतोय बॉलिंग मार्क वरती तयार. विश ऑल द बेस्ट. पहिला चेंडूतून गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू पाळा चुकारण्याचा प्रयत्न. प्रश्न विचारले गेले अंपायर्स कडे. अखेर ही रन होते कंप्लीट. पायावरती आदळला चेंडू. लेग बिफोर साठी अपील करण्यात आलं होतं. अंपायरच्या भूमिकेमध्ये सध्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत सचिन म्हात्रे आहेत आणि स्क्वेअर लेगला विकेश पाटील आमचे मॅनेजमेंट कमिटी मेंबर्स आहेत. सध्या अंपायरच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. पहिला चेंडू होता पॅडलस्वीप करण्याचा प्रयत्न होता. पुढचा पाय पुढे नेत असताना भरपूर समोर पाहायला मिळाले. त्यानंतर आडवा बॅटने पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न फसला तो फलंदाज विकासचा. स्ट्रायकिंग एंड आता आकाश येतात. धाव फलक आपण बघतोय डीप मध्ये लॉंग ऑफ आणि डीप मध्ये आहे ते सध्या मिड विकेट. लेग स्टंपला चेंडू वेग भरपूर होता. लेफ्ट केला या चेंडूला. त्या ठिकाणी आकाशने अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा आला. वेग होता या चेंडूमध्ये. दिशा भरकटली गेली. गोलंदाज निलेश भोईर लेदर बॉल क्रिकेटर आहेत. जीपीएल मध्ये भरपूर चांगली कामगिरी. चेनियन ऑलराऊंडर आहे जीपीएल मध्ये ऍज अ बॉलर ऍज अ बॅट्समन खूप चांगली कामगिरी. परंतु त्यांचा संघ नक्कीच लीग स्टेजला बाहेर झाला त्या स्पर्धेमधून. सध्या आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करतात. पहिल्या षटकामध्ये तांबला इनसाइड आउट. वॉट अ ग्लो. आणि धाव फलक आपण बघतोय 6 वरती. एक सिंगल आली. त्यानंतर आला तो व्हाईट बॉल आणि आता इनसाइड आउट. खूप चांगला फटका आपण बघितला. कवच मधून या चेंडूला त्यांनी पाठवलं. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडी जागा मिळाली फलंदाजाला आणि त्यानंतर आपण बघितला फटका. धाव फलक 6 वरती. पॉवर प्ले सुरू आहे डीप मध्ये मिड विकेट आणि पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल ते लॉंग ऑफ. ऑफ स्टंपच्या बाहेर या वेळेला गॅप शोधतात. एक्स्ट्रा कव्हरला यावेळेला चेंडू चाला लॉंग दी कार्पेट डीप मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचले लॉंग ऑफ वरून आणि मिसफील्ड. चेंडू सीमा पार. लागोपाठचा दुसरा चौकार. दहा वरती धाव फलक. दुहेरी अंकामध्ये आपण बघतो या ठिकाणी 2 लागोपाठचे चौकार येतात. डिपिश कव्हर पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरला आता मिसफील्ड झाली त्या क्षेत्ररक्षकाकडून आणि येतोय तो चौकार. लगेचच या ठिकाणी परिवर्तन करण्यात येते. शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला पोहोचला डीप मध्ये. निलेश भोईर पुन्हा एकदा समोर जॉईन करून लेफ्ट आर्म राऊंड विकेट. लेग स्टंपचा बाहेर होता. दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा पुन्हा एकदा भरकटली आणि अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. बॅटल भरपूर रंगेल. निलेश भोईर जेव्हा जेव्हा आकाशच्या विरोधात असेल तेव्हा. नावफलक आपण बघतो 11 वरती. सध्या षटक पॉवर प्लेचं पहिलं सुरू आहे. पहिल्या सत्रामध्ये मयूरचं भरपूर चांगलं षटक पॉवर प्लेचं पहिलं. त्यानंतर दिलीप पाटील 9 धावा. नितीन यांचं षटक आपण बघितलं 9 धावसंख्येचं. तर भावेश मागडाटरला 27 त्याचं षटक राहिलं. फुलर लेंथ होता. ड्राईव्ह करता शॉर्ट मिड विकेटला पुन्हा एकदा मिसफील्ड. डीप मधून क्षेत्ररक्षक बॅकिंग देतील. फेकी होत्या स्ट्रायकिंग एंडला. तोपर्यंत सहजरित्या आपण बघतोय 2 धावा आणि या दुहेरी धावसंख्येने धावफलक आता जाऊन पोहोचले पुढे ते 13 वरती. 13 रन्स. चेंडू अजूनही शिल्लक आहेत एकंदरीत ते म्हणजेच 2. मिड ऑफ आतमध्ये. त्यानंतर मिड ऑन आतमध्ये आहे. शॉर्ट मिड विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. फाईन लेग
तळमान पॉइंट आणि त्यानंतर शॉर्ट कव्हर तुम्हाला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हर पूर्णपणे खुला आहे त्या ठिकाणी. कमी गती होती, ऑन साईडला वळवला त्या ठिकाणी, बॅटवरती मिळत नव्हता यावेळेला हा चेंडू. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दरम्यान त्या ठिकाणी फील्ड करून फेक होते. सिंगलने धाव फलक आता आपण बघतोय पुढे जात असताना, ते म्हणजेच 14 वरती. 40 रन्स पुढचे दोन संघ, ज्यामध्ये पुढची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. जितू निलेश इलेवन गावदेव हेदुटणे आणि त्यांच्या विरोधात हर्ष इलेवन दीपक दादा प्रतिष्ठान वडवली सी. ऑफ स्टंपच्या बाहेर यावेळेला आणि नक्कीच अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. या षटकामधला तिसरा व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. धावफलक 15 वरती. नियंत्रण ठेवता येत नाही निलेशला. कुठेतरी व्हाईट यॉर्करचा ते प्रयत्न करतात आणि त्याच कारणास्तव 3 व्हाईट बॉल. या अगोदर 2 लेग स्टंपच्या बाहेर होते आणि हा ऑफ स्टंपच्या बाहेर. लास्ट बॉल टू गो. ऑन साइड लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील या ठिकाणी करण्यात आली. हाईट फॅक्टर हे महत्वाचं होतं. गुड डिसिजन फ्रॉम अंपायर. थायवरती हा चेंडू लागला आणि लगेचच अंपायरने दर्शवला ठिकाणी. हाईट फॅक्टर हा चेंडू टप्पा पडल्यानंतर वरती जात होता या स्टॅम्पचा आणि त्याच कारणास्तव नॉट आउट या ठिकाणी देण्यात आला अंपायर्स कडून. षटक पहिलं संपन्न. पॉवर प्ले मध्ये आपण बघितली तर धावा या ठिकाणी 70चा पाठलाग करतात वागेश्वर देसाई. धावा धावफलकावरती आहे त्यांना बाद 16. दुपार झाली आहे. दुपारच्या लंच नंतर आम्ही तुमच्या समोर आलो आहे. लंच प्रेक्षकांना करायचं असेल तर आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला सलीम बिर्याणी त्या ठिकाणी नक्कीच आहे. सो आपण त्या ठिकाणी आस्वाद घेऊ शकता स्वखर्चाने, हे लक्षात असू द्या. आयोजकांचा त्याच्यामध्ये कोणताही हातभार नसेल. स्वखर्चाने आपण बिर्याणीचा आस्वाद घेऊ शकता. धावफलक आपण बघतोय ते आहे 16 वरती. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. 16 आलेला आहे. दोन्ही बंधुराज पाटील ब्रदर्स सध्या मैदानाच्या आतमध्ये वागेश्वर देसाईच्या डावाची सुरुवात त्यांनी केलेली आहे. विकास आणि आकाश तुम्हाला पाहायला मिळतात आघाडीलाच. या सामन्यामध्ये लक्ष 70चं आहे. निलेश भोईरच्या पहिल्या षटकामध्ये कुठेतरी ब्रेकथ्रूच्या शोधात ते नक्कीच होते आणि तो ब्रेकथ्रू त्यांना मिळाला नाहीये आणि दुसरं षटक बॉलिंग मार्कवरती तयार होतोय. समोरच्या कडून गोलंदाज ओमकार पाटील. पहिला चेंडू असेल तो म्हणजेच विकाससाठी लेग स्टंपच्या बाहेर. भरपूर लांब गेलो ते ऑफ स्टंपच्या रेषेपासून बाहेर. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा आला आणि या सिंगलने धावफलक आपण बघतोय ते 17 वरती. एक्स्ट्रा रनचा आपण विचार केला तरी या 17 मध्ये आतापर्यंत किती एक्स्ट्रा? 4 एक्स्ट्रा येतात. 17 एकंदरीत झालेले आहेत, ज्यामध्ये 4 एक्स्ट्रा आलेले आहेत. तिसऱ्या पंचांची मागणी गोलंदाजीच्या शैलीवरती या ठिकाणी आक्षेप घेतला जातो. त्रुटी जर आढळल्या तर या गोलंदाजाला या ठिकाणी बाद करण्यात येईल. तिसरे पंच आपण लवकरात लवकर जायचं मैदानाच्या आतमध्ये. अमोल मात्रे, अमोल दादा जायचं आपण मैदानाच्या आतमध्ये. थर्ड अंपायर त्या ठिकाणी आता गोलंदाजाला वॉर्निंग देखील देण्यात येईल. ओमकारला पण बघतोय, यंगस्टर आहे या गावदेवी कौसा संघाचा, जो या षटकामध्ये आपण त्याला बघतोय. थांबवण्यात आलेला आहे. दोन्ही अंपायर्स त्या ठिकाणी चर्चा करत आहेत. सो जर्सी नंबर 22 ओमकार पाटील या षटकामध्ये त्यांना आपण बघतोय. समोरच्या एंड कडून मिडॉन आतमध्ये आहे विकाससाठी आणि डीप मध्ये तुम्ही बघताय विकाससाठी लॉंग ऑफ, त्यासोबत काऊ कॉर्नर आणि स्क्वेअर लेग हे क्षेत्ररक्षणाचं जाळं सजवलंय. पॉपअप प्ले, बॉलिंग पॉपअप प्ले आहे सध्या. आखो टप्प्याचा चेंडू, तिखट बाउन्सर, एक ऑफ झाला हा चेंडू आणि या ठिकाणी नक्कीच पूल करण्याचा प्रयत्न फसतोय तो विकासचा. चेंडू निर्धाव, डॉट बॉल. 17 वरती स्थगित आहे धावफलक वागेश्वर देसाईचं. ऑन साइड वळवला गॅप मध्ये खेळतात मिड विकेटच्या दरम्यान. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 2 येतात. दुसऱ्या चेंडूला फेक होते ती नॉन स्ट्रायकिंग एंडला, तोपर्यंत मिळतात सहजरित्या 2.
आणि या दुहेरी धावसंख्येने धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचले पुढे 19 वरती. चर्चा सत्र त्या ठिकाणी निलेश आणि ओमकार मध्ये. निलेश ऑलराऊंडर आहेत आणि एक प्रमुख खेळाडू आहे गावदेवी कौसा संघाचा आणि कुठेतरी नक्कीच आता पुन्हा एकदा तयार होईल तो बॉलिंग मार्क वरती. गोलंदाज समोरच्या एंड कडून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने ओमकार. फुल टॉस होता, बॅटच्या आतमधली कडा घेऊन चालला पाठीमागे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सुंदर क्षेत्ररक्षण. राज यांना आपण बघितल्या ठिकाणी चेंडूला त्यांनी कव्हर केलं वेगाने. सिंगल धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचले ते 20 वरती. 70चं टार्गेट 20 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकामध्ये 16 आल्यात आणि आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये फक्त येतात त्या 4. स्ट्रायकिंगला आता आकाश हवेमध्ये खेळतायत. मिस टायमिंग पोहोचलाय का नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. शॉट मिड विकेटला चेंडू पडला. कदाचित मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने जास्त प्रयत्न करायला हवे होते या जेलपर्यंत पोहोचण्यासाठी, कारण फॉलोथ्र मधून गोलंदाजाला हे थोडं अवघड होतं. प्रयत्न दोघांचेही सुरेख होते परंतु त्यांच्या वाक्याबाहेर. धावा मिळतात त्या 1. 21 वरती धाव फलक. 2 चेंडू अजूनही शिल्लक. स्टेप आउट झाला. अपील या ठिकाणी करण्यात येते. येस इट इज आउट. कॉट बिहाइंड. पहिला धक्का लागतोय तो वागेश्वर देसाईला. 21 वरती विकास पाटील बाद. लेंथ पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता तो यावेळेला विकासचा. चेंडूचा लेंथ पर्यंत पोहोचू शकले नाही आणि टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेणारा चेंडू बॅटची एज घेऊन विसावला तो विकेट किपर निलेश भोईरच्या हातामध्ये. पहिला धक्का बसला. धावफलक 21 वरती असताना पार्टनरशिप फोडण्यामध्ये यश ते गोलंदाज ओमकार पाटीलला. 70चं लक्ष होतं. पहिल्या षटकामध्ये 16 उभारल्या होत्या या दोघांनी पाटील ब्रदर्स, ज्यामध्ये आकाश आणि विकास. आणि अर्थातच आकाशची साथ सोडून विकास 31 या आकड्यावरती. हा पहिला धक्का तो माघारी परतला. हितेश भोईर तिसऱ्या क्रमांकावरती येत आहेत. एक चांगला फिनिशर आहे वागेश्वर देसाईचा, परंतु आता त्या खेळीची त्या रोलची अपेक्षा असेल ती वागेश्वर देसाईच्या समर्थकांना. स्ट्रायकिंग एंडला टॅप करतात आणि रन बॉक्स साईडला त्या ठिकाणी बॅकवर्ड गलीमध्ये चेंडू स्ट्रायकिंग एंडला फेकी करतात वेगाने ते क्षेत्ररक्षक. खूप चांगला फटका आपण बघितला, कारण पहिला चेंडू फेस करत होते. सो या ठिकाणी चेंडूच्या मेरिट वरती खेळले. टॅप करत असताना बॅकवर्ड गलीमध्ये सिंगल. 2 षटक संपन्न पॉवर प्ले मध्ये धावा आपण बघतो. 1 गडी बाद वागेश्वर देसाईच्या त्या 22. सो आता 48 ची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे ते 18. पहिल्या आपण 17ला जर कम्पेअर केलं तर षटकामध्ये मयूरच्या 10 होत्या आणि दिलीप यांच्या 9 होत्या. सो 1 गडी बाद 19 वरती होतं. जास्त काही फरक नाही. इथे 22 आहेत. 1 गडी आता देखील बाद झाला, परंतु 18 मध्ये आता 48 बनवायचे आहेत. चौथ्या षटक पहिल्या सत्रामधलं 22 होतं, ज्यामध्ये 27 आल्या होत्या आणि ते दुसऱ्या सत्रामध्ये आता कोणाचं षटक असेल 20+ धावा येतील देसाईसाठी. 18 मध्ये बनवायच्या 48 आणि कंटिन्यू करण्यासाठी आलाय तिसरं षटक पुन्हा एकदा निलेश भोईर. लॉंग ऑन आहे हितेश साठी. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि त्यासोबत तुम्हाला पाहायला मिळेल डीप मध्ये मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग. हे क्षेत्ररक्षणाचं जाळं हितेश भोईर साठी निलेश भोईरने रचलेला आहे. डिपिश कव्हर पॉइंट आणि स्वीपर कव्हर त्याने पूर्णपणे खुलं ठेवलं आहे ते हितेश भोईर साठी. पॉइंट लेग क्षेत्ररक्षक आपण बघतोय. थर्डमॅन आतमध्ये आहे, मिड ऑफ आतमध्ये आहे आणि आहे ते फाईन लेग. पहिला षटक घेऊन निलेश ऑफ स्टंपच्या बाहेर होता. बॅक टू दी बॉलर. मिड ऑफ वरून भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक धावले. मिड ऑनला सिंगल कंप्लीट होते. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक चेंडूला कव्हर करून फेक तोपर्यंत मिळते फक्त एक रन. ऑफ स्टंपच्या बाहेर होता चेंडू आणि त्यानंतर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी तो हितेशचा. प्रॉपर चेंडू त्याला ड्राईव्ह करता आला नाही, तरी देखील लॉंग ऑनचं
क्षेत्र चेंडूने गाठलं सिंगल धावफलक 23 वरती. स्ट्रायकिंग एंडला आता आहे तो आकाश पाटील. शफल अगोदर झाला मध्ये खेळ अपीश खेळच्या एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक या ठिकाणी थांबलाय. टप्पा पडल्यानंतर डायव्हर्ट झाला चेंडू आणि त्यांना भेदून चाललाय तो सीमा पार. चौकार. हॅलो आउटफील्ड थोडी त्या ठिकाणी नक्कीच खराब आहे, परंतु क्षेत्ररक्षकाने येणं चेंडूवरती गरजेचं आहे. थांबले 2-3 बाउन्स चेंडू झाला आणि त्यानंतर डायव्हर्ट होऊन तो गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकाराने धावफलक आपण बघतोय 27. खेळंगणाची भौगोलिक परिस्थिती थोडी नक्कीच कठीण आहे. ऑन साइडला तुम्हाला पूर्णपणे चांगले आउटफील्ड पाहायला मिळते, परंतु ऑफ साइडला त्यासोबत पूर्ण जर तुम्ही भौगोलिक परिस्थिती बघितली ऑफ साइडची तर खडतर नक्कीच आहे. निलेश लॉफ केला इनसाइड आउट. समोर क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पोहोचला नाही, थांबलाय तो त्या ठिकाणी. टप्पा पडलाय आता त्याच्या हातामध्ये हा चेंडू. तोपर्यंत आपण बघतोय मिळतायत त्या 2 धावा. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक, तिथून त्यांना वरती येणं थोडं नक्कीच कठीण आहे. त्यांच्यापासून लांब होता चेंडू. 2 धावा आता आणि धावफलक आपण बघतोय 29 वरती. आकाश पाटील सूत्र हातामध्ये घेऊन या डाबाला पुढे नेत असताना आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडला आहेत निलेश भोईर. दुसऱ्या बाजूने कंटिन्यू करत असताना 29 आतापर्यंत झालेले आहेत. निलेश लेग स्टंपचा बाहेर होता, या ठिकाणी दिशा देण्याचा प्रयत्न फसतोय आणि अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. सिंगल मिळते धावफलक. या सिंगलने पुढे जात असताना आपण बघतोय ते 30 आता 30 वरती. 40 अजूनही गरज आहे या सामन्यामध्ये. आज पहिल्या सामन्यामध्ये धावा जर आपण बघितल्या तर त्या 57 होत्या आणि अगोदरच्या सामन्यामध्ये धावा आपण बघितल्या तर 72 धावसंख्या होती आणि ती धावसंख्या चेस डाऊन देखील केली मानपाडाने. ऑफ साइडला पिकअप शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक समोर कॅच ड्रॉप. असं वाटलं की आता हे क्षेत्ररक्षक सहजतेने ही कॅच घेतील, परंतु सुदैवाने या ठिकाणी बचावलं गेलं आणि जणू काय त्या क्षेत्ररक्षकाने फलंदाज आकाशला आयुष्यमान भवचा शुभ आशीर्वाद दिला या सामन्यामध्ये. 31 वरती धावफलक. आकाशला जीवदान. हितेश असेल स्ट्रायकिंग एंडला आणि निलेश आता थोडे का नाराज नक्कीच असतील. विकेटच्या शोधात आहे कौसा संघ, कारण पुढचे 2 षटक 2 फ्रेश गोलंदाज असतील. ऑन साइडला उकळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू नक्कीच टेक ऑफ झाला आणि नक्कीच बीट झाले ते स्ट्रायकिंग एंडला आता हितेश भोईर. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय ती म्हणजेच 31. अजून 39 ची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत 13. 39 रिक्वायर्ड रिमेनिंग 13. 13 चेंडू 39. पुदरले डाऊन साइड लावून ड्राइव्ह करता डीप मध्ये चेंडू चाललाय तो मिड विकेटच्या दरम्यान. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हात उचललाय, चेंडूला फेक थोडी त्यांची समोर आली आणि त्याचंच कारण 2 धावा झाल्या. त्या पूर्ण षटक संपन्न 3 आणि 3 षटकांच्या खेरीज धावफलक आपण बघतो गडी बाद 1. धावा धावफलकावरती 33 आहेत. सो अजूनही 37 37 धावसंख्येची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 12. यस डीजे.
आस्किंग रन रेट होतं ते आता वाढलंय पूर्णपणे 18.50 वरती जाऊन पोहोचलं ते, कारण 12 मध्ये आता बनवायच्या आहेत त्या 37 धावा. आणि या 4थ्या षटकामध्ये टीम मिटिंग झाल्यानंतर चेंडू सोपवला आहे, तो गोलंदाज येतो आता बॉलिंग मार्क वरती परेश पाटील. चला स्पीड अप करायचंय गावदेवी कौसा, आता जास्त वेळ आपण घेऊ नका. आजचा पहिला दिवस आहे या स्पर्धेचा, उशिराने खऱ्या अर्थाने स्पर्धा सुरू झाली. बऱ्याचशा स्पर्धा आपल्या विभागामध्ये सुरू आहेत, सो त्याच कारणास्तव काही ऍडजस्टमेंट होत्या. कौसा संघ पहिल्याच लॉट्सनुसार पहिलाच त्यांचा सामना होता कौसा आणि देसाईमध्ये, परंतु काही ऍडजस्टमेंट, मुंब्रा प्रीमियर लीग देखील सुरू आहे, सो त्याच कारणास्तव नक्कीच काही ऍडजस्टमेंट करण्यात आलेले आहेत. नावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजेच 33, सो अजूनही 70चं टार्गेट असताना 37 ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 12. स्ट्रायकिंग एंडला आपण बघताय फलंदाज आकाश पाटील. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन येतोय तो मिड ऑफ वरून त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरच्या दरम्यान. ऑन साइडला आपण बघतोय लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि डीप मध्ये लॉंग ऑफ आहे. परेश पहिला चेंडू फुल टॉस ऑन साइडला भिरकावलाय, एलिव्हेशन स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्याच्या वाक्या बाहेर, स्क्वेअर लेग सीमा पार, षटकार. पहिला फुल टॉस होता आणि यावेळेला भीमर डायरेक्ट, सो इथे असेल फ्री हिट आणि या चेंडूवरती मिळत्या त्या 5 धावा. धावफलक जाऊन पोहोचलं 44 वरती. आता गरज आहे ती 26 धावसंख्येचे. चेंडू शिल्लक आहेत 11. फ्री हिट ऑन. आकाशसाठी मुभा असेल, कारण फ्री हिट वरती फक्त 2 पद्धतीने फलंदाज होतो बाद. रनआउट आणि हँडल द बॉल ट्वाइस. इंडिव्हिज्युअल 28 वरती खेळतात. स्ट्रायकिंग एंडचे फलंदाज आकाश आघाडीला आलेत आणि नक्कीच या ठिकाणी आता सेट होऊन एक कॅच ड्रॉप झाल्यानंतर त्याचा उद्रेक पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर होता. व्हेरी रिअल स्ट्रोक, स्क्वेअर ड्राइव्ह, क्लासिकल इम्प्रेसिव्ह फटका पाहायला मिळाला. कवच मधून हा चेंडू सीमा पार, चौकार. खूप चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला, तो म्हणजेच आकाश कडून स्क्वेअर ड्राइव्ह. धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलोय, ते म्हणजेच आता 48. सो 22 ची गरज आहे आणि चेंडू एकंदरीत शिल्लक आहे ते 10. सामना जिथे गरज होती 12 मध्ये 37 ची, तिथे हा सामना 10 मध्ये गरज आहे ती 22. फुल टॉस. पॉइंटला चेंडू चाललाय तो 6वा चौकार या ठिकाणी येतोय तो फलंदाज आकाशच्या बॅट मधून. एक षटकार त्याच्या बॅट मधून आला. धावसंख्येला त्याने नेऊन ठेवलंय ते वागेश्वर देसाईच्या 52 वरती. 18 ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9.
सामना खेचत असताना पाहायला मिळतं त्या ठिकाणी पूर्णपणे आपल्या फलंदाजीच्या जोरावरती. बिहाइंड द विकेट हा चेंडू चाललाय गरंगळत. त्या ठिकाणी विकेट किपर निलेश कव्हर करतात चेंडूला. निर्धाव चेंडू आता येतोय बऱ्याच वेळानंतर, अर्थातच 4 चेंडूंनंतर हा निर्धाव चेंडू येतोय आणि पहिला चेंडू येतोय तो आकाशसाठी निर्धाव. पहिला चेंडू आकाश या ठिकाणी आकाशसाठी निर्धाव जात असताना पाहायला मिळतो त्याच्या इनिंग मध्ये. 8 मध्ये अजूनही गरज आहे. फुल टॉस ऑन साइडला लॉफ्ट केला, आमंत्रण होता आणि या चेंडूला भरपूर लांब पाठवलं. इट्स अ ह्यूज अँड मॅक्सिमम. झेल सोडला आणि त्यानंतर आपण बघतोय त्याला ट्रॅक सापडली आपल्या फलंदाजीमधले आणि त्याने चेंडूला पाठवलं, ते देखील आता रेल्वे ट्रॅक वरती. धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचलाय 58 वरती. 12 धावसंख्येची अजूनही गरज. ओव्हर पेज गुडघा टेकवलाय परंतु आता मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक येतोय वेगाने, पोहोचू शकला नाही त्याच्या बाहेर. टप्पा पडल्यानंतर बॅकअप देत आहे क्षेत्ररक्षक, होते ते उचलून फेक. तोपर्यंत धावा मिळतात 2 आणि धाव फलक जाऊन पोहोचलं 60 वरती. षटक संपन्न झाला आणि को इन्सिडन्स तुम्हाला पाहायला मिळेल. 4थं षटक पहिल्या सत्रामधलं भावेश होतं 27चं आणि परेश पाटीलचं हे 4थं षटक दुसऱ्या सत्रामधलं ते देखील 27चं. सो आता गरज आहे ती आपण बघतो. एकंदरीत 10 धावसंख्येचे चेंडू शिल्लक आहेत ते 6. थोडीशी दुखापत त्या ठिकाणी नक्कीच होते ती नॉन स्ट्रायकिंग एंडचे फलंदाज हितेशला. हितेशच्या पायाला पण फर्स्ट एड बॉक्स लगेचच घेऊन जायचं. आमच्या आयोजक लगेचच त्या ठिकाणी घेऊन जात आहेत. तर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये बुलेटची चावी रॉयल एनफिल्ड आपण आपली ओळख पटवून या ठिकाणाहून घेऊन जायचे. बुलेट बाईकची चावी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे. वरती इंडिव्हिज्युअल खेळतात आकाश आणि कॅच सोडल्यानंतर 26 धावा आलेल्या आहेत त्याच्या बॅटमधून. कॅचेस किती महत्वाचे असतात. कॅच सोडल्यानंतर 264 आपण रोहित शर्माच्या नक्कीच बघितलेले आहेत. असे अनेकसे विक्रम तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील क्रिकेटमध्ये. आणि जेव्हा जेव्हा कॅचेस सोडल्या जातात ते जीवदान असतं आणि मग फलंदाज कुठेतरी बिनधास्त खेळत असतो. आणि आकाशने खूप चांगली फटकेबाजी केली या ठिकाणी आणि या सामन्याला आता खेचून तर आणलं त्यांच्या बाजूने, परंतु आता 6 मध्ये 10 अजूनही बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. आणि निर्णायक षटकामध्ये हॅलो 60 धावा झालेल्या धावफलकावरती. 10 धावसंख्येची अजूनही गरज आहे या सामन्यामध्ये. दहा धावसंख्येची गरज आहे आणि या निर्णायक षटकामध्ये गोलंदाज अभिजित पाटील विकेट न गमावता 9 धावा विजयासाठी पुरेशी असेल विकेटच्या आधारावरती. आखुटप्याचा चेंडू कट करतात, गॅप मध्ये खेळले थर्ड मॅनला वेगाने हा चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षकाने चेंडूची शर्यत जिंकली, अर्थातच ही शर्यत चेंडूने थर्ड मॅन सीमा पार येतोय चौकार. चौकाराने धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचले 64 वरती. 6 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 12 चेंडू मध्ये 37 धावसंख्येची गरज होती आणि 27 आल्या या षटकामध्ये आणि तिथूनच या डावाला पूर्णपणे मिळाली ती कलाटणी.
5 मध्ये बनवायचे आहेत 6. ऑफ स्टंपच्या बाहेर होता, बॅटच्या टो एंड वरती लागला, चेंडू एक्स्ट्रा कव्हरला या ठिकाणी सिंगल हितेशसाठी. आणि अर्थातच देसाई संघ जाऊन पोहोचलोय तो 65 वरती. 5 धावसंख्येची गरज 4 चेंडूंमध्ये. आता कुठेतरी आत्मविश्वास अशी कमी पाहायला मिळते ती कौसा संघाच्या खेळाडूंमध्ये, कारण हा सामना आकाशने खेचला, लॉफ केलाय चेंडूला, त्या ठिकाणी हवेमध्ये भरपूर काला चेंडू पाहायला मिळाला. लॉंग ऑन सीमारेषा तो गाठू शकला नाही आणि लॉंग ऑनला ते गवसले गेले. क्षेत्ररक्षकाने टिपला सुंदर झेल. फलंदाज आकाश बाद. 45 इंडिव्हिज्युअल, 45 धावसंख्येची बहारदार खेळी त्याने केले. परंतु आता हा सामना क्लोज येत असताना त्याची विकेट या ठिकाणी कौसा संघासाठी महत्वाची होती. अजूनही चेंडू शिल्लक आहे, ते म्हणजे 3 आणि 3 मध्ये बनवायचे आहे धावा 5. काही होऊ शकतं, क्रिकेट असाच खेळ आहे मित्रांनो. 3 मध्ये 5, 4 धावा विजयासाठी पुरेशा असतील, कारण पहिल्या सत्रामध्ये गडी बाद झाले होते ते 5 आणि आतापर्यंत या षटकामध्ये या सत्रामध्ये फक्त 2. आणि माऊली ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय श्री किरणजी गायकवाड साहेब यांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. भावदेव क्रिकेट संघ नांदिवली आयोजित श्रद्धांजली चषक 2021 या पर्वामध्ये या पण आमच्या मंचावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. फुल टॉस ऑन साइडला पॅरल स्ट्रोक आहे, जमिनी समांतर हा चेंडू चाललाय 2 क्षेत्ररक्षकांमधून सीमा पार. चौकार. एका धावेची आता फक्त गरज आहे या सामन्यामध्ये. धावा झालेल्या आहेत त्या आतापर्यंत 59. स्कोर इज लेवल. चेंडू शिल्लक 2 आणि अर्थातच सामना जिंकलेला आहे तो देसाईने. फॉर्मॅलिटीज अपील या ठिकाणी करण्यात येते, परंतु या ठिकाणी अंपायरने अपील फेटाळलंय आणि लेग बायस या ठिकाणी होते. ती रन या ठिकाणी कंप्लीट. हार्दिक अभिनंदन टीम वागेश्वर देसाई. 70चा यशस्वी पाठलाग. 70ला चेस डाऊन त्यांनी केलं गावदेवी कौसाच्या अगेन्स्ट. आणि नक्कीच आपण बघतोय तर हा सामना जिंकलेला आहे तो वागेश्वर देसाईने. आपलं अभिनंदन टीम गावदेवी कौसाचं मी आभार व्यक्त करेन. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि मावदमाचा पुरस्कार जाहीर करतोय. इंडिव्हिज्युअल 45 धावसंख्येची भारदार खेळी करणारा आकाश पाटील ठरला आहे वागेश्वर देसाई संघाचा मॅन ऑफ द मॅच. 16 चेंडू आणि 45. मी विनंती करेन माऊली ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय श्री किरण शेठ गायकवाड यांना आपण या आमच्या अतिथी कक्षामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आदरणीय श्री अनंताजी म्हात्रे साहेब आहेत, त्यांच्या शुभाशय देऊयात.